दर साल दर शेकडा 10 दराने 8,000 रुपयांची 9 महिन्याचे व्याज किती? तर विद्यार्थी मित्रांनो, हा सरळ व्याजावरील प्रश्न सोडवण्यासाठी सुरुवातीला दिलेल्या गोष्टी लिहून घेऊया. मुद्दल दिलेली आहे 8,000, त्यानंतर दर आहे 10% आणि काळ आहे 9 महिने. आता काळाला वर्षामध्ये रूपांतरित करण्यासाठी 9 महिन्याला आपण एकूण 12 महिन्याने भाग देऊया, म्हणून काळ बरोबर 9/12 होईल. तर आता सरळ व्याजाच्या सूत्रामध्ये दिलेल्या किमती टाकूया. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिला दर गुणिला काळ आणि याला भागीला 100 असते. म्हणून मुद्दल या ठिकाणी आहे 8,000 गुणिला दर आहे 10 आणि काळ आहे 9/12 आणि या सर्वांच्या छेदामध्ये 100. आता या 2 शून्याला हे 2 शून्य कट होतील. त्यानंतर 3 त्रिक 9 आणि 3 चूक 12 या 4ने या 80ला भाग देऊया, म्हणून 4 दुनी 8 आणि हा शून्य ठेवला. आता संख्या उरलेल्या आहेत 20 गुणिला 10 गुणिला 3. आता हा गुणाकार करूया. 20 त्रिक 60 आणि 60ला आपण जर 10ने गुणले तर आपलं उत्तर मिळते 600 रुपये. म्हणजेच 9 महिन्याचे व्याज होणार आहे 600 रुपये.